श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण उत्तंकाची कथा वाचत होतो. आता आज आपण ती पुढे वाचायला सुरुवात करूया. राजा याचकाच्या नात्याने मी तुझ्याकडे आलो आहे. यावर पौष उत्तंकाला म्हणाला, भगवन मी पौष आहे, आपल्यासाठी मी काय करू ते सांगा. असे राजा म्हणाल्यावर उत्तंक त्याला म्हणाला, मला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तुझ्या राणीच्या कानामध्ये जी कुंडले आहेत ती मला पाहिजेत, तेवढी मला देऊन टाका. पौष उत्तंकाला उलट म्हणाला, आपण अंतःपुरात जा आणि माझ्या पत्नीजवळ कुंडले मागा. पौष असे बोलल्यावर उत्तंक अंतःपुरात गेला, पण तेथे पौषाची राणी त्याच्या नजरेस पडली नाही. उत्तंक पौषाकडे येऊन पुन्हा म्हणाला, अशा प्रकारे असत्य बोलून माझी संभावना करणे तुला शोभत नाही. तुझी राणी अंतःपुरात नाही, ती मला तेथे दिसली नाही. उत्तंक असे म्हणाल्यावर पौषाने क्षणभर विचार केला आणि तो उत्तंकाला म्हणाला, आपण नीट आठवण करा. काहीतरी भक्षण केल्यानंतर तोंड न धुताच आपण येथे आला असला पाहिजे यात शंका नाही. माझी पत्नी पतिव्रता आहे. खरकट्या तोंडाने आलेल्या पवित्र माणसाच्या दृष्टीस ती पडावयाची नाही. अपवित्र माणसाला ती कधीच दिसत नसते. पौष असे म्हणाल्यावर उत्तंकाने आठवण्याचा प्रयत्न केला आणि आठवण होताच तो म्हणाला, होय, तुझे म्हणणे बरोबर आहे. मी मार्गामध्ये उभ्यानेच आचमन केले. पौष त्याला उलट म्हणाला, हे आपले कृत्य धर्मविरोधी आहे. पुढे राहून आचमन करावयाचे नसते. उभे राहून आचमन करावयाचे नसते. तसेच घाईघाईने जात असतानाही आचमन करावयाचे नसते. तुझे बोलणे युक्त आहे, असे उत्तंक पौषाला म्हणाला आणि आपले हात पाय व तोंड त्याने स्वच्छ धुतले व तो पूर्वेकडे तोंड करून बसला. यानंतर ज्याच्यावर एकही बुडबुडा नव्हता अशा न हिंदकळणाऱ्या शीतल मधुर जलाने त्याने दोनदा मार्जन केले. सर्वांगाला ज्या जलाने स्पर्श केला आणि 3 वेळा आचमन केले. इतके सारे विधीपूर्वक केल्यानंतर तो अंतःपुरामध्ये गेला. तेव्हा पौषाची राणी त्याच्या दृष्टीस पडली. उत्तंक दिसताच ती आदराने उठून उभी राहिली आणि त्याला अभिवादन करून ती म्हणाली, भगवन आपले स्वागत असो. मी आपणासाठी काय करावयास पाहिजे, आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही होईल. उत्तंक तिला म्हणाला, तुझ्या कानातील ही कुंडले गुरुदक्षिणेसाठी मी तुझ्याजवळ मागत आहे, तेवढी तू मला द्यावीस. उत्तंकाच्या सद्भावनेमुळे ती संतुष्ट झाली. हा सत्पात्र ब्राह्मण आहे अशी तिची खात्री झाली. याच्या मागणीचा अव्हेर करणे तिला उचित होणार नाही असा विचार करून तिने कुंडले कानामधून काढली आणि ती त्याला अर्पण केली. आणि पुढे ती त्याला म्हणाली, नागराज तक्षक ही कुंडले हस्तगत करण्यासाठी सारखा तळमळत आहे, म्हणून फार सावधगिरीने ही आपण घेऊन जा. पौषाची पत्नी असे म्हणाल्यावर उत्तंक तिला उलट म्हणाला, देवी तू कसलीही चिंता करू नकोस. माझ्या अंगाला हात लावण्याची देखील तक्षकाची छाती नाही. असे बोलून उत्तंकाने पौषपत्नीचा निरोप घेतला आणि तो पौषाकडे गेला व त्याला म्हणाला, पौषा मी तुझवर संतुष्ट झालो आहे. यावर पौष त्याला म्हणाला, भगवन सत्पात्र व्यक्ती कधी काळी अवचित भेटते. आपण सत्पात्र अतिथी आहात, म्हणून
श्राद्ध करण्याचे माझ्या मनात आले आहे, तरी आपण कृपा करून माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करावा. उत्तंक पौशाला म्हणाला, मी तुझे आमंत्रण स्वीकारलेच असे समज, पण मला येथून निघण्याची घाई आहे, म्हणून जे अन्न तयार असेल तेच माझ्या पात्रात सत्वर वाढण्याची व्यवस्था कर. ठीक आहे असे पौष म्हणाला आणि तयार असलेले अन्न पात्रात वाढून त्याने भोजनास सुरुवात करण्याची उत्तंकाला विनंती केली. पण पानात वाढलेले अन्न अगदी गार आहे असे उत्तंकाला दिसले. इतकेच नव्हे तर त्याला त्या अन्नात एक केसही सापडला. आपल्याला अपवित्र अन्न राजाने वाढले अशी खात्री झाल्यामुळे उत्तंक पौशाला म्हणाला, राजा, ज्या अर्थी हे अपवित्र अन्न तू माझ्या ताटात वाढलेस त्या अर्थी तू अंध होशील. पौष त्याला उलट म्हणाला, वाढलेल्या अन्नामध्ये कसलाही दोष नसताना तू त्याची निंदा करीत आहेस, त्या अर्थी तुला संतती होणार नाही असा मी तुला शाप देत आहे. उत्तंक पौशाला पुन्हा म्हणाला, मुळात तू मला अपवित्र अन्न वाढलेस आणि उलट तूच मला शाप देत आहेस, हे अगदी अनुचित आहे. तेव्हा तूच हे अन्न प्रत्यक्ष पहा. पौशाने ते अन्न बारकाईने पाहिले आणि ते खरोखरच गुंतवळ असलेले अपवित्र अन्न आहे अशी त्याची प्रत्यक्ष खात्री झाली. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने आपले केस बांधले नसल्यामुळे अन्नात केस पडला होता आणि ते थंडगारही झाले होते. हे कळून चुकताच पौशाने उत्तंक ऋषीची विनवणी करण्यास सुरुवात केली. भगवन, निवून गेलेले व गुंतवळ पडलेले अन्न आपल्या ताटात अगदी अजाणतेपणाने वाढले गेले, तरी मी आपली क्षमा मागतो. कृपा करून मी आंधळा होणार नाही असे करा. अशी पौशाने त्याची प्रार्थना केली. यावर उत्तंक त्याला म्हणाला, मी एकदा जो शाप दिला तो कालत्रयी देखील खोटा होणार नाही. मी दिलेल्या शापामुळे तू आंधळा झाल्याखेरीज राहणार नाहीस, पण थोड्याच वेळात तुझी गेलेली दृष्टी तुला पुन्हा प्राप्त होईल. मला जो शाप तू दिला आहेस तो शाप तू देखील परत घे. पौष उत्तंकाला उलट म्हणाला, आपणास दिलेला शाप मागे घेण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. दुसरे असे की माझा क्रोध अजूनही शांत झालेला नाही. ब्राह्मणाचे हृदय नवनीताप्रमाणे मृदू असते, पण त्याची वाणी मात्र वस्तऱ्याप्रमाणे अगदी तिखट व धारदार असते. क्षत्रियाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी अगदी उलट असतात. क्षत्रियाची वाणी म्हणजे नवनीतच, पण त्याचे हृदय मात्र अतिशय धारदार व कठोर असते, हे आपणास माहीत नाही काय? अशा परिस्थितीत माझे हृदय कठोर असल्यामुळे आपणास दिलेला शाप मी मागे घेऊ शकत नाही. तेव्हा आपण आता येथून जावे. यावर उत्तंक पौशाला म्हणाला, माझ्या पानात वाढलेले अन्न केशमिश्रित असल्यामुळे अपवित्र आहे हे तुला प्रत्यक्ष दिसल्यानंतरच तू माझी क्षमा मागितलीस. पण ज्या अर्थी तू अपवित्र असलेल्या अन्नाला नावे ठेवीत आहेस त्या अर्थी तुला संतती होणार नाही असा शाप तू मला अगोदरच दिला होतास. वस्तुतः अन्न अपवित्रच होते, म्हणून तू मला जो शाप दिलास तो माझ्या बाबतीत सफल होणार नाही. आता आपण परस्परांचा निरोप घेणे चांगले असे म्हणून पौशाच्या राणीची ती कुंडले बरोबर घेऊन उत्तंक तेथून निघाला. वाटेत एक नग्न क्षपणक आपल्याच रोखाने येत आहे असे त्याला दिसले. तो नग्न क्षपणक थोडा वेळ दृष्टीस पडे आणि पुन्हा अदृश्य होई. आज आपण इथे थांबूया आणि उरलेली कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.